नमस्कार. आज बघूयात पडवळाची भाजी. तिचे फायदे पण खूप आहेत आणि करण्यास पण सोपी आहे. ठीक आहे. आपण 2 पडवळ घेतलेले आहेत. पावशेर पडवळ आहेत. त्याला आपण कसं कापायचं ते बघूया. 2 भागामध्ये कट करून आतला जो पोर्शन आहे आपला त्याच्यातला तो गाभा आपण काढून साईडला ठेवूयात आणि बाकीचा जो पोर्शन आहे तो आपण भाजीसाठी यूज करणार आहोत, कारण तो आपल्याला लागत नाही आहे बिया आणि गाभा. अशाच प्रकारे सगळे पीसेस आपण कट करून घ्यायचे. त्याच्यातले गाभा काढून घेऊया आणि बाकीच्या पडवळांना पीसेसमध्ये कट करून घेऊया. नॉर्मल मीडियम असे छोटे छोटे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे. एकदम झटपट होते. वेट लॉससाठी पण खूप गुणकारी आहे. छोटे छोटे पीसेस मी कट करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला जे वाटण करायचं आहे त्याच्यासाठी आपण बघूयात काय काय लागतं. कोथिंबीर आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 3 मिरच्या आहेत आणि 7-8 पाकळ्या लसूण आहे. मिरच्या तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण त्याचे पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला. पेस्ट केली आहे मी. चण्याची डाळ भिजवली होती तीसुद्धा भाजीमध्ये आपण टाकूया. तेल टाकलं आहे कढईमध्ये. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. जिरं तडकल्यावरती हिंग टाकूयात. कढीपत्त्याची पाने, कढीपत्ता तडतडला कापलेला कांदा टाकू. कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण हिरवं जे वाटण तयार केलं होतं ते टाकूया. वाटण छान तेलामध्ये परतून घेऊया. आपण कापलेला जो टोमॅटो होता तोही टाकायचा त्याच्यामध्ये. तेलामध्ये टोमॅटो छान भाजून घ्यायचा. थोडा स्मूथ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. हरभऱ्याची डाळ भिजवलेली होती मी. हलवून घेऊया. हळद टाकली आहे. मिक्स करून घेऊया हळद. मीठ टाकायचं आहे. पडवळाचे काप व्यवस्थित हलवून घेऊयात. तेलामध्ये एकदा परतून घेतली भाजी. पडवळ खाण्याचे फायदे खूप आहेत. त्याच्यामुळे नाश्त्यासाठी, टिफिनसाठी सगळ्यात उपयोगी भाजी आहे. आपल्याला आता शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे ना. अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे मी. खूप जास्त पाणी नाही टाकायचं.
फक्त डाळ शिजेपर्यंत. आता आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनिटांनी पुन्हा झाकण उघडून हलवून घेतली आहे भाजी, तरीही डाळ शिजलेली नाही अजून. डाळ कच्ची आहे. हलकी अजून वाफ द्यायची गरज आहे आपल्याला. पुन्हा झाकण ठेवून वाफ काढली आहे. आता मात्र भाजी आणि डाळ दोन्ही शिजलेल्या आहेत आणि आपली पडवळाची भाजी एकदम तयार आहे. खरंच खूप छान लागतंय भाजी. नक्की ट्राय करा आणि धन्यवाद.